अच्छा, म्हणजे तुम्हाला आता हजारो पुस्तकांची समरी पाहिजे आणि ती प्रोसेस कशी छान छान करायची, काहीतरी वेगळं कसं करायचं, आपोआप आपल्याला रिझल्ट छान. की मला एक पुस्तक नाही आवडत, मी नाही करत. नवीन शिकायला मी नाही करणार. मी ऑडियन्सचा विचार नाही करत. इनफॅक्ट या पुस्तकातूनच मला कळणार. हा तो बॉक्स आहे बघा, त्याच्यात काय काय एलिमेंट्स आहे. ते रिच डॅड पुअर डॅड पुस्तक आहे. अरे वा, त्याला मी छान. असं कापलंय स्लायसेस मध्ये. अच्छा. So एका ह्याच्यात तुम्हाला 100 पुस्तकं मिळतील. नमस्कार अमृतजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत आहे. वाचनाचे महत्व आपण सगळे जाणतोच. वाचनाने माणूस आतून बाहेरून बदलत असतो आणि कुठलंही पुस्तक त्या पुस्तका आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. त्याच्यातलं एखादं पान त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं किंवा एखादं वाक्य त्याचं ध्येय बदलू शकतं. म्हणजे एवढी ताकद आज आपण वाचनात बघतोय. आणि आज आपण खरं तर भारतासाठी वाचन करणारे आणि मिशन मेक इंडिया रीड हे ध्येय उराशी बाळगून आपल्या वाचनाचा फायदा लाखो लोकांना करून देणारे श्री अमृत देशमुख यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी अमृत देशमुख यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण सुरू करूयात. सर, वाचनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? मला वाटतं मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी कुतूहल, क्युरिओसिटी याला खूप महत्व दिलं गेलं. हे म्हणजे कारणाने कसं क्युरियस राहता येईल मला गोष्टींना एक्सपोज करणं. आणि ह्यात माझ्या मोठ्या भावाचं फक्त योगाचं तो एकदा मला म्हणाला की परीक्षा आहे ना, एक्झामिनेशन इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन असं फक्त. आणि जेव्हा हा दृष्टिकोन झाला परीक्षेकडे की एक माध्यम आहे मला एक्सप्रेस करायचं, आणि ती पण माझ्या भाषेत, लेखकाचं जेव्हा त्या टेक्स्टबुकच्या भाषा नाही, तर तो बोलला की मग एक्सप्रेस करायला तुला स्वतःच बरंच नीड स्टफ टू एक्सप्रेस. तू काय कर, तुझं पुस्तक वाचशील कुठल्याही शालेय असो, परीक्षेचं असो किंवा ऑनकर असो, तू तुझ्या भाषेमध्ये ते व्यक्त कर. आणि मला ते खूपच फॅसिनेटिंग वाटतं की अरे फर्स्ट मीडियम ऑफ एक्सप्रेशन, इफ युअर वर्क बिकम्स मीडियम ऑफ एक्सप्रेशन, त्याच्या दुसरं सुख नाही. तर आय थिंक ते. आणि मग आता एवढं कुठून मिळणार, फक्त पुस्तक. अच्छा. मला ऍक्च्युली जबरदस्ती वाढदिवसाला करून मित्रांना सांगायचं की फक्त पुस्तक घ्यायला भेटायची. तर मग कळलेलं असं फक्त पुस्तकं होती तिथून वाचनच. तुम्ही आतापर्यंत अनेक पुस्तकं, हजारो पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यापैकी तुम्हाला आवडलेलं पुस्तक कोणतं आहे सगळ्यात जास्त? हजार तुम्हीच बोला, हजार. आता ते असं आहे की दीपिका आवडते का आलिया भट्ट आवडते काय अवघड आहे. आता हा प्रश्न तुम्ही उद्या विचारला तर मी वेगळा उत्तर देईन. अच्छा. असं तरी म्हणेन माझी पहिली आठवण माझ्या आईची. आता आई नाहीये या जगात. तिने मला श्यामची आई जपलीच नाव. आणि तिथून मला कळलं की बेसिक व्हॅल्यूजच महत्वाचं आहे. पण कितीही मोठे झालं तरी शेवटी बेसिक व्हॅल्यूज मुळेच माणूस झाला त्याची आठवण घ्यायला ठेवायची. तर श्यामची आई माझं एक खूप आवडतं पुस्तक आहे. आणि आता लेटेस्ट म्हटलं तर मॉर्गन रसेल एक नवीन लेखक आहे. त्यांनी सायकोलॉजी ऑफ मनी आणि द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी आता नुकतंच प्रकाशित झालं पुस्तक आहे. आवर्जून सगळ्यांनी वाचावं. तिचं मराठीत पण अनुवाद चालला असला. म्हणजे आपण अभ्यासक्रमात पैशाबद्दल जास्त चर्चा होत नाही किंवा घरी पण होत नाही, स्पेशली आपल्या काही गैरसमज निर्माण होतात पैशांबद्दल, की त्याच्यात त्यांनी खूप छान सांगितलंय. अच्छा. सर, तुम्हाला म्हणजे वाचनामधून सगळ्यात मोठा धडा काय मिळालेला आहे? म्हणजे काय घेतलं आपण त्यातलं? अच्छा, म्हणजे तुम्हाला आता हजारो पुस्तकांची समरी पाहिजे? समरी नाही, म्हणजे एखादं काय तुम्हाला वाटतं वाचनाने काय घडू शकतं? आधी जेव्हा मी एक 100-200 फक्त पुस्तक वाचली, आता तर जवळजवळ 2000 चालेल. आधी काहीतरी मिळवण्यासाठी करणं, गोल अचीव्ह करण्यासाठी वाचन, व्यायाम असो, वाचन असो, काहीतरी गोष्ट. पण असं नाहीये करण्यासाठी करायचं, डुईंग फॉर द सेक ऑफ डुईंग. आणि त्याच्यात जो आनंद डबल व्हायला लागला. कारण आता मला कुठे अशी फिनिशिंग लाईन नाही. सो आता एका नवीन बोलत मी तिथेच म्हटलंय कर्म कर हलकी इच्छा मत, एवढं खरं आहे. तर मग ती मजा निघून जाते. रीडिंग फॉर द सेक ऑफ रीडिंग, नॉट टू अचीव्ह समथिंग. मेडिटेशन फॉर द सेक ऑफ मेडिटेशन, एक्सरसाइज फॉर द सेक ऑफ एक्सरसाइज. आणि मग त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण गुंतून जातो आणि ती प्रोसेस कशी छान छान करायची, काहीतरी वेगळं कसं करायचं,
आपोआप आपल्याला रिझल्ट छान. तुम्ही जे मला इंट्रोडक्शन म्हटलं की लाखो लोक, नाही मी मुळीच त्याचा विचार नाही केला. मी फक्त माझं वाचन किती चांगलं करता येईल आणि मग त्याचे छान नोट्स बनवून तुम्हाला सगळ्यांना मी देतो. आणि वाचनाचा केंद्रबिंदू आपला काय आहे? म्हणजे लहान मुलं की म्हणजे सगळे तरुण आणि ऍडल्ट, म्हणजे कोणता केंद्रबिंदू आपण वाचनाचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये? मी तसा फार विचार केला नाही की मला कुठल्या पुस्तकातून सर्वात जास्त काहीतरी नवीन शिकायला एक्साइटिंग वाटलं. याचाच विचार केला, कारण मी लाखो लोकांचा विचार केला तर मी काहीच करू शकतो. सो यात ऍक्च्युली बघितलं तर खूप स्वार्थीपणा आहे की मला एक पुस्तक नाही आवडत तर मी नाही करत, नवीन शिकायला मी नाही करणार, मी ऑडियन्सचा विचार नाही करत. इनफॅक्ट या पुस्तकातूनच मला कळलं. एक पुस्तक आहे ऑडियन्स ऑफ वन, श्रीनिवास राव. ऑडियन्स ऑफ वन कोण आहे? स्वतः आपण. कारण म्हणजे आपल्यासारखे लाखो लोक आहेत. आम्ही सरफेस लेवल आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम सेमच आहेत. स्ट्रेस म्हणा, EMI टेन्शन म्हणा, घरातली भांडणं म्हणा, घराघरांमध्येच्या त्यामुळे सगळ्यांना रिलेट झालं. बर. आणखी मग शालेय विद्यार्थ्यांसाठी आता आपण म्हणतो, जर लहान मुलांपासून वाचन हे लहानपणापासून जर आपण त्यांना सवय लागली तर ते वाढू शकतं. तर असं काही तुम्हाला वाटतं का की तुम्ही काही असं तुमच्या उपक्रमामध्ये करणार आहात की लहान मुलांसाठी काही वेगळं हे करणार आहात की या शाळेतल्या मुलांनी वाचायला पाहिजे किंवा तिकडे हे करायला पाहिजे, असं काही तुमचं हे आहे? पहिल्यांदा तुम्ही जे वाक्य बोला की लहानपणापासून जी सवय लागते ती आयुष्यभर, हे चुकीचे. कारण लाखो लोक बोलले अरे मी अमृत लहानपणी खूप वाचायची, आता नाही. ते जड बोल, आता तुमचं वाक्य ते करेक्ट. तसं काही नाही, कुठल्याही वयात वाचू शकते, सवय लागू शकते, चांगली किंवा वाईट. दुसरा भाग तुमच्या प्रश्नाचा की लहान मुलांसाठी काय करायचं, त्यांचा चॅलेंज काय आहे जो आपल्याला थोडं कमी होता, की जे आजूबाजूचे जे स्टिम्युलेशन्स आहेत, एस्पेशली डिजिटल स्टिम्युलेशन, हे आकर्षक आहेत की त्याला बळी पडणं खूप स्वाभाविक. तर कांतारा आणि दुरंदरसारखे सिनेमे बघतात आणि म्हटलं अरे किती ड्रामा आणि ह्याच्यासमोर मी तिकं पडणार आहे, मलाही तितकंच ड्रॅमॅटाईज किंवा एंगेजिंग करावं लागेल. द प्रोसेस ऑफ रिडिंग. म्हणून 2 वर्ष मी याच्यावरती काम करतोय की नक्की कुठे भाषी शिल्पी आहे, की का नाही आता पूर्वीसारखं पुढची पासून तासन तास वाचतो नाही. लहान मुलांचं नाही, अगदी लोक म्हणतायत अरे अगदी होच येते म्हणजे काय चालू आहे, काय तर आहे, मी काहीतरी केलेलं आहे बाबा. मग आपल्याला काय करताय, नुसतं ब्लेम नाही करायचं आजकालची मुलं वाया गेली वगैरे, नाही. माझं दायित्व आहे टू मेक इंडिया रीड, त्यासाठी मी मार्ग शोधायला सुरुवात केला. तर प्लेफुलनेस, ग्रुप म्हणजे सोशिएबिलिटी आणि ग्रॅटिफिकेशन, या 3 एलिमेंट्स ट्रेडिशनल रिडिंग मध्ये बेसिक आहेत. ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय की थोडंसं काहीतरी माझा एफर्ट झाला की पटकन मला त्याचा फीडबॅक किंवा रिझल्ट जे मिळत नाही. आता पुस्तकाची जाडी बघितली, त्याचं फीडबॅक मला कधी मिळणार 400 पानं संपल्यानंतर. आणि वेळेस ट्विटर किती असतं, 2 वाक्याचं असतं, रील किती असतं, 1 मिनिटाचं असतं. तर ग्रॅटिफिकेशन. सेकंड सोशिएबिलिटी, नेहमी आपण पुस्तक एकटं वाचतो. वेळेस आज कनेक्टिव्हिटी, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राममुळे एकटेपणा नको, ऑनलाईन फिजिकल सोशिएबिलिटी. आणि तिसरं प्लेफुलनेस, खेळीमेळीचं काही नाहीये, खूप सिरियस. या 3 गोष्टी मी वाचनात आणल्या, किती मजा येईल बघा. तेथून एक नवीन कन्सेप्ट जन्माला आली, फ्रॅगमेंटेड को रीडिंग. आता तुमच्या वाचनाला जेवढी पुस्तकं आहेत सगळे झी बुक्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. झी बुक्स आहे जेनझी फ्रेंडली बुक्स, जेनझी मुलांना ते अट्रॅक्ट करतात. आणि मी वचन देतो की ते 4 मुलं जेव्हा ते हा तो बॉक्स आहे बघा, त्याच्यात काय काय एलिमेंट्स आहे, सो मी त्याला हे बघा, हे रिच डॅड पुअर डॅड पुस्तक आहे, त्याला मी असं कापलंय स्लायसेस मध्ये, किंवा हे डोपामाइन डिटॉक्स मध्ये पुस्तक आहे. आणि हे खेळायचं आहे, याच्यात चोपट्या आहेत, बोर्ड आहे, नोटपॅड आहे, डाईस आहे. बघा लायब्ररीमध्ये जर असं झालं खूपच छान, तुला घरी जाणार नाही, तुम्हाला लायब्ररी बंद करायची, घरी जाणार नाही. तर असं जर आपण लोकमंडळीचं पुस्तक करू शकतो, आपण जी नावं घेतली ते करू शकतो, किंवा अभ्यासक्रमाची पण करू शकतो. म्हणजे हे तुम्ही ऍप नवीन डेव्हलप केलं? येस, नंतर आपण हे दुसरं ऍपमध्येच आहे ते. एका याच्यात तुम्हाला 100 पुस्तकं मिळतील. ओके. हा सांगणार आहे, आणि त्याच्यात तुम्हाला 100 पुस्तकाचे मी कार्ड दाखवले, तुम्हाला पाहिजे ते पुस्तकं ते कन्वर्ट करून मिळतील.
व्हेरी नाईस. म्हणजे आमच्या लायब्ररीला लोकांना हे खूप महत्वाचं आहे. ग्रंथालयात येणारी जी गर्दी कमी झालेली आहे या निमित्ताने ती गर्दी आणखी आणि वाढेल. तुम्हाला म्हणजे एकदम अशा छातीपणे सांगतो की मुलं आकर्षित होती आणि एक क्रांती आणू शकतो आपण लायब्ररीज मध्ये. त्यासाठीच मी आहे. अरे वा वा वा, खूप त्याचा छान. एक नमुना आपण अभिनंदन. तुम्हाला दाखवेल मी. हो. हो, आपण हा खेळ नंतर करूयात मुलांनंतर, आपलं हे झाल्यानंतर. म्हणजे बुकलेट गाय म्हणून तुमची ओळख जी आहे, काय म्हणजे इंग्लिश हा, इंग्लिश मध्ये, तर तो तुम्ही केव्हा सुरू केला आणि त्याच्या पाठीमागे प्रेरणा कोणाची होती तुम्हाला? हो, जेव्हा ही आयडिया सुचली की हे पुस्तकं जाड आहे तर त्याची 20 मिनिटाची समरी बनवूयात, हा. तर मला पहिले डोक्यात आले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ही वॉज माय हो. तर मी त्याच्याशी मीटिंग फिक्स केलं. अरे वा. 2015 साली. मला वाटतं ही वॉज हा, हो हो हो, थोडा नाही. मीटिंगच्या 4 दिवस आधी ते गेले. त्या विषय तर दुःख झालं, पण म्हटलं नाही, त्यांचं काय स्वप्न होतं टू मेक इंडिया अ डेव्हलप नेशन. हा. आणि डेव्हलप नेशन बद्दल कोणीच बोलत नाही की आपण स्वतःचेच केसे भरायला बिझी आहेत, चापोरीमध्ये अडकून गेले. म्हटलं हे खूप छान माध्यम आहे, तिला डायरेक्ट अटॅक करतो आपल्या माइंडसेटवरती. आणि वाचन संस्कृती जर त्याच्यात काही इनोव्हेशन आणलं, त्याच्यात जर चटक लावली तर आपला देश नक्कीच विकसित होईल. आणि डॉक्टर कलामचं स्वप्न लक्षात म्हणजे मिशन मेक इन द सुरू केलं. आणि पहिलं पुस्तक मी जे समराईज केलं ते होतं विंग्स ऑफ फायर. अगदी त्याचं बाई अब्दुल कलामांची बायोग्राफी. बरं, मला एक आणखी असं असं वाटतं की तुम्ही पुस्तक वाचता, त्याचा सारांश काढता आणि ते म्हणजे ऑडिओ स्वरूपात तुम्ही ऐकायला. तुमचं वाचनाचा वेग सरासरी तुम्ही जो सांगितलेला आहे तर तो सरासरी वेग 250 ते 300 शब्द प्रति मिनिट असतो. पण तुमचा वेग जास्त आहे, म्हणजे 1200 शब्द तुम्ही प्रति मिनिट वाचता. तर याची काही वेगळी टेक्निक तुमच्याकडे तुम्ही शिकलात का, किंवा कसं? टेक्निक आहे, काही स्पेशल टॅलेंट नाहीये. 1200 हा आकडा खूपच फॅन्सी वाटतो. कधी कधी 700 800 डिपेंड्स ऑन द डिफिकल्टी लेवल. टेक्निकल तुम्ही मेडिकलचं पुस्तक तर माझं 500 पडले. पण सर जे आव्हान करता हे जे पुस्तक आहे सराउंडेड बाय इडियट्स, हे मला पुस्तक मी अगदी म्हणजे 1 दिवसात तर मी सहज संपवून टाकते. तर करायचं काय, टेक्निक अशी आहे की जर आपण युजली इथे पुस्तक पकडायचं तर आपला पेरिफेरल व्ह्यू वाढेल. पेरिफेरल म्हणजे आपली मॅक्झिमम कॅपॅसिटी रेंज किती विजनची. आणि मग एका वेळेला आपल्याला काय करायचं, आपल्याला अक्षरांवर फोकस नाही करायचं, ते शब्दांवर फोकस नाही करायचं. असं अजून करा की तुम्ही एक सिनेमा बघताय आणि त्यात ग्रुप ऑफ वर्ड्सला पटकन व्हिज्युअलाइज करा. आजकाल काय होतं, हे रटाळ का झालं वाचन, कारण आपण ते कन्वर्ट करत नाही इमॅजिनेशन इमेजेस मध्ये. आपण त्या अक्षरांवरच फोकस करतो. आपलं ब्रेन किंवा आपला मेंदू हा अक्षरांसाठी नाही बनलाय, तो इमॅजिनेशन पिक्चरसाठी बनला. हा आणि आपण जो मेंटल कॅनव्हासचा पेट केलेला वाघ, तोच खरा वाघ आपल्या मेंदूसाठी. हा जो वाघ आहे तो नाही. सो कुठे रिटर्न टेक्स्ट इज व्हॉट इज डिड नॉट कम टू अस नॅचरली. सो काय करायचं आपल्याला, ती बदलीची जी प्रोसेस आहे पटकन जसं इमेजेस कन्वर्ट करायचं, इमेज शिकला की मग ते अक्षर महत्वाचे ते सिनेमासारखं आहे. आणि मग बाय द टाइम तो पहिला मुलगा जो पहिला दुसरा शब्द वाचतोय मी दुसऱ्या वाक्यावर ऑलरेडी आहे, कारण इमॅजिन. तर ही टेक्निक आहे. टोनी बुझान म्हणून एक दुसरा लेखक आहे, त्याने स्पीड रिडिंग वरती इच्छा म्हणजे आमच्या मुलांना काहीतरी आम्ही ही नवीन टेक्निक सांगू आणि त्यांच्याकडनं जास्त पुस्तक. बरं, ह्या उपक्रमासाठी या उपक्रमासाठी तुम्ही जे पुस्तकं निवडता त्याच्या पाठीमागे काही निकष आहेत का तुमचे? तुम्ही क्रायटेरिया काय लावता? इनफॅक्ट आता वाचनापेक्षा चांगलं पुस्तक शोधणं. आता चॅटजीपीटी आलाय, कधी लेखक निर्माण झाले. सो आता पूर्वी मी बोलायचं असं टोमडा मारायचो की पूर्वी चांगलं लिखाण करणारे मला ऑथर्स मिळायचे, आता छान प्रॉम्प्टिंग करणारे मला त्याची प्रॉम्प्टिंग स्किल्स मला दिसत आहेत. तर ते लगेच कळतं आणि मला चॅटजीपीटी लिहिलंय का त्यांनी स्वतः लिहिलं. तर मी काय करतो, माझ्या अवतीभोवती काय चाललंय, उदाहरणार्थ मागच्या आठवड्यात माझं बाबांची भांडणं काहीतरी मलाच वाईट वाटलं की अरे मी नाही मोठं बोलायला लागलो. मग कळलं की
इज दर एनी गुड वे टू आर्ग्यू. आणि मला एक पुस्तक मिळालं, थँक्स फॉर आर्ग्युइंग. अच्छा. आर्ग्युमेंट आणि फाईट मध्ये फरक आहे. आर्ग्युमेंट इज यू मे नॉट अग्री, यू अग्री विथ अवर डिसअग्रीमेंट, आणि तुम्हाला ठेस न देता मी कसं माझं मत मांडणं हे जाते, इज गुड. बरोबर. फाईट इज आपण पर्सनली अटॅक करतो आणि कॅरेक्टर आपण वोट देतो, ते नाही करायचं. बघा, म्हणजे माझ्या बाबतीत जे होत ना, आणि सगळ्याच्या बाबतीत होते, माझ्या सगळ्याच्या घरी होतात. So असे विषय आता इंट्रोवर्ट, मी आधी विचार करायचो की ते कमी मूलभूत कमी बोलतात, जरा डोक्याने कमी असतात थोडंसं. नाही, चुकीचं समज आहे. इंट्रोवर्ट वरती पूर्ण एक पुस्तक आहे, क्वाइट यांचं, की द क्वालिटी ऑफ एन आयडिया अँड द अबिलिटी टू एक्सप्रेस दॅट आयडिया. इंग्लिशशी काही संबंध नाही. म्हणजे डोक्यात आयडिया असतील तर मग ते व्यक्त करता येते, कारण ते लाजतायत, त्यांचं अपग्रेड कसं झालं. माझं कर्तव्य त्यांच्या डोक्यात कसे छान छान आयडिया असते काढायचे. मीटिंग मध्ये काय करायला लागलो, आता या पुस्तकाची अंमलबजावणी प्रत्येकाने एक एक मिनिट बोलायचं, जास्त नाही कमी नाही. इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट सगळे एक एक मिनिट बोलत, आणि एक्स्ट्रोवर्ट लोक पण नुसते बडबड करणार आणि इंट्रोवर्ट ऐकत बसणार. असं मी एक पुस्तकात. अरे वा, छान. पण आता तुम्ही जी पुस्तकांची नावं घेतलीत ही सगळी, याच्यामध्ये तुम्ही मराठी साहित्यातली काही पुस्तकं घेतलीत का? पुलंची आहेत किंवा वि. स. खांडेकरांची आहेत. आता तुम्ही श्यामच्याईचा उल्लेख केला, छान पुस्तक होतं ते. दुर्दैवाने माझं शिक्षण इंग्रजी Yes. मला क्षमता आहे, नाही, पण मी वाचतो. आत्ता कुठल्या टाइममध्ये मराठी पुस्तकं नाही घेऊ, पण माझा मानस आहे सगळ्या मराठी किंवा रिजनल लँग्वेज मध्ये करायचं, मराठी हिंदी करायचंच आहे बरं. आणि आता एआयच्या मुळे ते सोपं झालंय. सो अच्युत गोडबोलेंची पुस्तकं, अनोदय, दररोज आवडेल. आणि दुसरं म्हणजे अगदी जगाच्या नकाशावर भारत हा वाचकांचा देश हे आपलं म्हणजे ओळखला जावं म्हणून आपण काम करतात, आपलं ध्येय ते. तर यासाठी आपण समाजाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षा ठेवाल? तुम्ही तर तुमचं हे चालूच आहे, तुमचं काम हे चालू आहे मोठं, की वाचतं करण्यासाठी लोकांना. पण सरकारकडनं आणि समाजाकडनं तुमची काय अपेक्षा आहे, की त्यांनी काय केलं पाहिजे? सरकारकडनं तशी काही अपेक्षा नाहीये. ऑलरेडी सरकार बिझी आहे, माझं काम करतोय. समाजाकडून अपेक्षा ही आहे की आता काय झालंय, याच्यामुळे ना आपलं अनप्रोडक्टिव्ह टाइम खूप वाटत आहे. आपल्याला कळत नाही, जे पूर्वी एवढं नव्हतं, कारण लँडलाईन आपल्या खिशात जात नव्हतं, टीव्ही आपल्या खिशात जात नव्हतं. आता हे 24 तास आपल्या बरोबर आहे. आपल्याला कळत नाही कुठे थांबायचं, तरी बरोबर ती सोय केली. एक वाक्य वाचलेलं मी, की सक्सेसफुल साठी to be able to focus on one thing is the superpower of the 21st century. त्याला मी थोडासा बदल केला. To be able to focus on this and ignore that is the superpower of the 21st century. ते इग्नोर करेल की आहे, मला माहिती त्याच्यात आहे, पण तरीही मी ते करणार नाही. म्हणजे असं झालं की समोर गुलाबजाम ठेवले आणि मग ते खायचे नाही, सफल नाही. गुलाबजामला आपल्याला बाजूला करायचं, नजरेतून काढायचं, खूप आणि ते करून मला सलाड खायचं. म्हणजे वाचन एवढं सोपं नाही, म्हणून वाचनाला कसं अजून टेलिमेंटचं करता येईल याच्यावरती माझं काम चालू आहे. इंडियन बुकलेट लीग आपण सुरू केली, ती खूप सुपरहिट गेली. ते क्रिकेटचे जे नियम आहेत ते बी रिडिंग मध्ये आणले. 6 बॉल्स काय, 6 बॉल्स आता 6 क्वेश्चन देतात समरी, आणि मग रन्स टीमने बनवायचे, जे रन जास्त बनवतील ते जिंकले, छक्का चौका सगळ्या कशा मारे. सो याच्यात कसं त्यानिमित्ताने पुस्तकं दैनंदिन आयुष्यात कशी जिवंत राहतील हे आपल्याला बघायचं. आपल्याला काय 5-5 तास मी पुस्तकं वाचा असं नसतं काही. म्हणजे आता मी पण तुमची मेंबर आहे बुकलेटची, म्हणजे कधी स्वयंपाक करताना किंवा जाताना मी ऐकत असते, म्हणजे ते आणि छान वाटतं, कारण तो वेळ तिथे काढणी लागतो माझा. आणि मला आणखी असं विचारायचं होतं की आता तुम्ही एवढं वाचलं, म्हणजे वाचताय, तुम्ही सतत वाचताय, तर वाचनाचा एक इफेक्ट असा आहे की वाचन करणारा माणूस हा लेखन करतो. तर आपण काही लिहिलेलं आहे का? मी माझं वाचनावरतीच मी पुस्तक केलं, कारण लोक मला विचारलं वाचनाचा वेग वाचले लक्षात कसं राहतो तुझ्यासोबत. तर 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, उत्तम वाचक घडवण्याच्या 7 सवयी, हे पुस्तक मी लिहिलं आहे आणि ती पण उपलब्ध आहे. सो त्याच्यात मी सगळे माझे जे रिडिंगचे एक्सपेरिमेंट्स जे सफल नाही ते सगळे मी त्याच्यात 7 सवयी लिहिले. उदाहरणार्थ डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. अच्छा, आपण खूपच सिरियसली घेतो. आपले शिक्षक सांगतात
जोपर्यंत पहिलं पुस्तक वाचून होत आहे दुसऱ्याला हात लावायचं नाही. का आपण सिरियल बघतो ना 2-3 हो. ठीक आहे. आता मला नेहमी थोडं बोर वाटतं की अजून दुसरं पुस्तक उचलूया परत त्याच्याकडे किंवा प्रत्येक पान वाचलंच पाहिजे नाही. जर थोडं वाटतंय रटाळटा ते पान सोडा पुढे जाऊ तो चॅप्टर अच्छा. स्किप करा. इट्स ओके. स्पेशली नॉन फिक्शन मध्ये जिथे डिपेंडन्सी नाहीये ऑन द फील्ड हा. तसं बरेच वेळा करतो की इंडेक्स बघतो. अरे हे मला माहिती हे मला माहिती हे वाचतोय दिस इज ओल्ड वाईन इन न्यू बघतो. हा हे जरा इंटरेस्टिंग दॅट मी जम्प टू जापान म्हटलं आहे. अच्छा. सो पुस्तक हे माध्यम आहे. रीडिंग इज नॉट अन एंड इन इट सेल्फ. रीडिंग इज अ मीन्स टू एन एंड. एंड काय आहे? ज्ञान घ्यायचं. ज्ञान. बरोबर. आणि हे माध्यम आहे त्याचं. ते कसं घ्यायचं ते आपल्यावर. सो सगळ्यात नियम सगळे मी बाजूला केला लोकांना वाटलं, हा बरोबर तू असं बोलला असेल. आता आमचं ते दडपण कमी झालं. ओके, शेवटचा प्रश्न मी विचारते. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल वाचनाचा? छान आहे. You try. See, if I'm not reading, I'm not changing. And if I'm not changing, I am not. मी म्हणाल की ठीक आहे ज्ञान तर सगळीकडे युट्यूबवर पण 4 व्हिडिओज आहेत की पण मी सगळ्याच स्टडी केलं. आर्टिकल्स, ब्लॉग्स, व्हिडिओज, रील्स सगळ्याचा मी अभ्यास केला. कुठून ना कुठून त्याचा सोर्स मला पुस्तकात त्याने क्रेडिट देव किंवा पुस्तकं देत नाही क्रेडिट. एकांकी वाचलंय. अरे एकांकी काही डायलॉग्स मला बॉलिवूड मध्ये शाहरुख खानचा जो फेमस डायलॉग आहे ना किंवा किसी को शिज्जतचे पावत तो पुरी कायराचा ते अल्केमिस्ट पावलं. नाही दिला. सो शेवटी ज्ञान तिथे डायरेक्ट सोर्स मधनं ज्ञान कशाला तुम्ही सेकंडरी इन्फॉर्मेशन प्लस माध्यम असं म्हटलं पुस्तक माध्यम आहे. मग तुम्ही ते पीडीएफ मध्ये वाचा. आणि तो बघा मी 4 पुस्तकाचा काही सांगितलं तर माझा खाल्ला दिसत. देशात 2 पुस्तक आहे इन द फॉर्म ऑफ पीडीएफ. याचं मी ऑडिओ बुक्स वाचा समरी ऐका ते काही महत्वाचं नाही. महत्वाचं की कंटिन्युअस आपले थॉट्स पण ते गेला पाहिजे. धन्यवाद सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिला. कारण थॉमस कार्लाइल म्हणतात जे म्हणजे आतापर्यंत जे काही माणसांनी केलेले ते पुस्तकामुळे केलेले आणि ते पुस्तकातही आहे. म्हणजे पुस्तकं माणसांचं आयुष्य बदलवतात आणि सर तुम्ही अनेक जणांचे आयुष्य बदलवायला निघाला. त्यामुळे तुम्हाला भेटून खूपच आनंद झालेला. थँक्यू. आणि तुमची काही टेक्निक्स आम्ही इकडे फॉलो करतो. त्यामुळे धन्यवाद. हॅपी रीडिंग. थँक्यू.